आपल्या आयुष्यात कधीकधी असे क्षण येतात की वाटतं आता सगळं संपलं. पण काही लोक असतात जे त्याच क्षणाला त्याच राखेतून भरारी घेतात. आजची गोष्ट अशाच एका अविश्वसनीय धैर्याची आहे. हे आहेत अरुणिमा सिन्हा. त्यांचं नाव एका दुर्घटनेशी जोडलं जातं. हो, पण त्याहूनही जास्त ते नाव जोडलं जातं त्या दुर्घटनेवर मात करून मिळवलेल्या एका जगज्जेत्या विक्रमाशी. ही गोष्ट आहे त्यांच्या अफाट जिद्दीची. फक्त एक क्षण विचार करा, माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातली पहिली अपंग महिला. हे वाक्य ऐकल्यावरच अंगावर काटा येतो, नाही का? हा विक्रमच त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा पुरावा आहे. पण इथपर्यंत त्या पोहोचल्या कशा? चला मागे वळून पाहूया, हा प्रवास सुरू कुठून झाला. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात कुठल्यातरी एका क्षणाने होते, नाही का? अरुणिमाच्या आयुष्यातला तो क्षण होता एका भीषण दुर्घटनेचा. एक अशी घटना ज्याने त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. या घटनेच्या आधी अरुणिमा सिन्हा कोण होत्या? त्या होत्या एक जबरदस्त ॲथलीट. नॅशनल लेवलच्या व्हॉलीबॉल प्लेयर, फुटबॉल प्लेयर, CISFमध्ये नोकरी मिळवण्याच्या मार्गावर. म्हणजे एक उज्ज्वल भविष्य डोळ्यासमोर होतं. विचार करा, काय काय पणाला लागलं होतं. आणि मग आला तो दिवस, 11 एप्रिल 2011. एका नेहमीच्या रेल्वे प्रवासात काही चोरांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार केला आणि त्या चोरांनी त्यांना चालत्या ट्रेनमधनं अक्षरशः बाहेर फेकून दिलं. अख्खी रात्र त्या जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रेल्वे रुळांवर पडून होत्या. त्यांच्या पायावरून एकामागोमाग एक ट्रेन जात होत्या. याचा परिणाम खूपच भयंकर होता. डॉक्टरांना त्यांचा एक पाय गुडघ्याखालून कापावा लागला. सगळं काही संपलं होतं. एक खेळाडू जिचं आयुष्यच तिच्या पायांवर अवलंबून होतं, तिचा एक पायच आता राहिला नव्हता. भविष्य पूर्णपणे अंधारात गडप झाल्यासारखं होतं. पण म्हणतात ना, जिथे सगळं संपतं तिथूनच एक नवी सुरुवात होते. जिथे सामान्य माणूस कोलमडून पडतो, तिथेच अरुणिमाच्या मनात एका अशा ध्येयाने जन्म घेतला ज्याचा कुणी विचारही करू शकत नव्हतं. कधीकधी आयुष्यातली सगळ्यात मोठी शोकांतिकाच तुम्हाला सगळ्यात मोठा निर्धार देते. आता साधा प्रश्न आहे, एक पाय गमावल्यावर पुढे काय? करिअर संपलं, खेळणं संपलं, सगळी स्वप्न धुळीला मिळाली. कोणीही याच विचारात खचून गेलं असतं. पण अरुणिमा नाही. त्यांनी काहीतरी भलतंच ठरवलं होतं. त्या हॉस्पिटलच्या बेडवर वेदनेने विव्हळत असताना त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, मी एव्हरेस्ट सर करणार. विचार करा, ही काही मंतर सुचलेली कल्पना नव्हती, तर आयुष्याच्या सगळ्यात वाईट क्षणी, सगळ्यात कमजोर अवस्थेत घेतलेला तो एक पोलादी निर्धार होता. आणि जेव्हा लोकांनी हे ऐकलं तेव्हा काय झालं असेल? कुणी सहानुभूती दाखवली, तर अनेकांनी त्यांची टर उडवली. काय वेडेपणा आहे हा? अपघाताचा धक्का बसलाय डोक्यावर? लोकांना वाटलं हा फक्त एक इमोशनल आउटबर्स्ट आहे, काही दिवसांनी सगळं शांत होईल. पण एका व्यक्तीला त्यांच्या डोळ्यातली ती आग दिसली, आणि त्या होत्या बचेंद्री पाल, एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिला भारतीय महिला. त्यांनी अरुणिमाला काय सांगितलं माहितीये? त्या म्हणाल्या, तू तुझ्या आतला एव्हरेस्ट तर कधीच जिंकला आहेस, आता फक्त जगाला दाखवून देण्याची वेळ आहे. या एका वाक्याने त्या अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाला पंख दिले. आणि इथून सुरू झाला खरा प्रवास. वेदनेवर मात करत शिखराकडे जाणारा खडतर मार्ग. हे फक्त शारीरिक ट्रेनिंग नव्हतं, तर त्या वेदनेलाच आपली ताकद बनवण्याचा एक मानसिक लढा होता. स्वप्न तर पाहिलं होतं, आता ते खरं करून दाखवण्याची वेळ होती. बचेंद्री पाल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमध्ये आपलं ट्रेनिंग सुरू केलं. हे होतं त्यांच्या ध्येयाकडे टाकलेलं पहिलं पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल. आता बघा, एका सामान्य गिर्यारोहकासाठी एव्हरेस्ट चढणं हेच खूप मोठं आव्हान असतं. पण अरुणिमासाठी त्यांच्यासमोर आव्हानं दुप्पट होती. जिथे इतरांना फक्त फ्रॉस्टबाईटची भीती होती, तिथे अरुणिमाच्या कृत्रिम पायाला सतत जखमा व्हायच्या, रक्त यायचं. जिथे इतरांचा पाय बर्फात रोतायचा, तिथे यांचा कृत्रिम पाय घसरायचा. प्रत्येक पावलावर बॅलन्स साधण्याची कसरत होती. विचार करा, किती अवघड असेल हे सगळं. ट्रेनिंग झालं, तयारी झाली. आता वेळ होती अंतिम परीक्षेची. ती म्हणजे अंतिम चढाई. एव्हरेस्टवरचा डेथ झोन, मृत्यूचा प्रदेश. हे नावच पुरेसं आहे या जागेची भयानकता सांगायला. डेथ झोन म्हणजे काय? तर 8,000 मीटरच्या वरचा भाग. इथे ऑक्सिजन इतका कमी असतो की आपलं शरीर अक्षरशः हळूहळू मरायला लागतं. इथे घेतलेला प्रत्येक श्वास आणि टाकलेलं प्रत्येक पाऊल हे मृत्यूशी झुंज देण्यासारखंच असतं. शिखराच्या अगदी जवळ काही अंतरावर असतानाच त्यांचा शेर्पा जो वाटाड्या होता तो ओरडला, अरुणिमा परत फिर, तुझा ऑक्सिजन संपत आलाय, हे वेडेपण करू नकोस, ही आत्महत्या ठरेल. पण अरुणिमाच्या डोक्यात फक्त एकच विचार होता,
आता नाही तर कधीच नाही इतक्या जवळ येऊन हार मानणं त्यांच्या रक्तातच नव्हतं. त्यांच्या इच्छाशक्तीची ही सगळ्यात मोठी परीक्षा होती. आणि मग तो क्षण आला. ती तारीख होती 21 मे 2013. एक अशी तारीख जी इतिहासाच्या पानांवर कायमची कोरली गेली. कारण त्या दिवशी अरुणिमाने फक्त एक बर्फाचं शिखर सर केलं नव्हतं, तर त्यांनी सर केलं होतं आत्मविश्वासाचं शिखर, धैर्याचं शिखर आणि मानवी इच्छाशक्तीचं सर्वोच्च शिखर. सकाळी बरोबर 10:55 अरुणिमा सिन्हा जगाच्या छतावर उभ्या होत्या. माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर त्यांनी भारताचा तिरंगा फडकवला आणि त्या क्षणी एका अपंग तरुणीने नाही तर एका पोलादी स्त्रीने इतिहास रचला होता. पण थांबा, गोष्ट इथे संपलेली नाहीये. शिखरावर पोहोचणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं असतं. खरी कसोटी असते सुखरूप परत येण्याची. आणि खाली उतरताना अरुणिमाचा ऑक्सिजन पूर्णपणे संपला. पण म्हणतात ना, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. नशीबसुद्धा शुरांचीच साथ देतं. आणि तसंच झालं. एका दुसऱ्या गिर्यारोहकाने टाकून दिलेला एक जास्तीचा ऑक्सिजन सिलेंडर त्यांना सापडला आणि त्यांचे प्राण वाचले. जणू काही नियतीनेच त्यांच्या त्या अफाट धैर्यापुढे गुडघे टेकले होते. अरुणिमा सिन्हा यांची ही गोष्ट फक्त एक प्रेरणादायी कथा नाहीये, ती आपल्याला एक प्रश्न विचारते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक एव्हरेस्ट असतोच. कोणतं तरी आव्हान, कोणती तरी अडचण, कोणतं तरी ध्येय जे आपल्याला अशक्य वाटतं. आता प्रश्न फक्त एकच आहे, प्रत्येकाचा तो एव्हरेस्ट कोणता आहे आणि तो सर करण्याची तयारी आहे का? Like, share, and subscribe now and learn smart.